राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईमध्ये जेन झीशी संवाद साधणार आहेत। बीकेसीमधील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। इंडियाज इंटरनॅशनल मूवमेंट टू युनान नेशन्स या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिषदेमध्ये देशातील 100पेक्षा अधिक शहरांमधून 15 ते 19 वयोगटातील सुमारे 2000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। थोड्याच वेळात मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, कसं स्वरूप असणार आहे कार्यक्रमाचं आणि कशा प्रकारे सध्या तयारी दिसतेय, काय माहोल आहे? नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम होतोय। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल। थोड्या वेळापूर्वी मोहन भागवत हे आलेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे, ज्यामध्ये झेन अल्फा, झेन झी या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे। आणि आपण बघतोय काही जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। अनेक विद्यार्थी आतमध्ये आहेत, काही जण उशिरा आलेले आहेत, ते आपण इथे रजिस्ट्रेशन करताना पाहायला मिळत आहेत। साधारणपणे 2000 विद्यार्थ्यांसोबत हा संवाद साधला जाणार आहे आणि हे 100 देशातल्या विविध 100 शहरातील हे विद्यार्थी आहेत ज्यांच्याशी हा संवाद साधला जाणार आहे। झेनझी सोबत संवाद, कारण ज्या प्रकारे आपण बघतोय मागील काही दिवसांपासून झेनझी आपले प्रश्न मांडतायत, अगदी रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत आणि त्यामुळेच आता त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अनेक राजकीय पक्ष सुद्धा आपण बघतोय त्यांचे संवाद साधतायत, त्यांच्या प्रश्नांसंदर्भात विचारणा करतात। आणि यामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज यांच्याशी चर्चा करणार आहेत। खरं तर इंडियाज इंटरनॅशनल मूवमेंट फॉर युनाइट नेशन या संस्थेमार्फत हा 15वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनी मोहन भागवत यांना निमंत्रित या संस्थेने केलेलं आहे। आणि त्यामुळे नेमकं झेनझी सोबत मोहन भागवत काय संवाद साधणार, कारण अनेक प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नेतृत्वाचा प्रश्न आहे, राष्ट्र उभारणी संदर्भात सुद्धा हे सगळे तरुण पिढी आपल्याला बोलताना पाहायला मिळते। विविध प्रश्न सोशल मीडियावर हे सगळे झेनझी मांडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आज जेव्हा या सगळ्या कार्यक्रमामध्ये इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा झेनझी येणार आहे तेव्हा अर्थातच चर्चा होईल तरुण या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी, रोजगार असेल, शिक्षण असेल या किंवा मग आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी झालेलं जे आंदोलन आहे या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाईल। त्यामुळे विविध भागातून हे विद्यार्थी येत आहेत। आपण काही जणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात किंवा नेमकं कोण कुठून आलेलं हे आपण जाणून घेऊयात, कारण काही सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा यामध्ये आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूयात। विविध राज्यातनं हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत। कहाँ से हो आप? फ्रॉम विच स्टेट? फ्रॉम तमिलनाडु। खास इस कार्यक्रम के लिए आए हैं? हाँ बिल्कुल, हम लोग यहाँ पे IIMN मुंबई पार्टिसिपेट करने के लिए लेके आए हैं। हम लोग, हमारे 48 बच्चे हैं और 5 स्टाफ आए हमारे साथ। मोहन भागवत जी कम्युनिकेट करेंगे इन बच्चों से, झेनझी से, किस तरह से ये प्रोग्राम होगा? नहीं, मेरे को समझ में नहीं आया, उनसे हम लोग बात। जिस तरह से झेनझी का प्रोटेस्ट हुआ, हमने देखा कि कुछ दिनों से ये प्रोटेस्ट चालू था, उसके बाद रेजिग्नेशन हुआ और आज ये इतने सारे बच्चे एक साथ मंच पर आएंगे, मोहन भागवत जी उनसे बात करेंगे। तो किस तरह से, कौन से राज्य से ये सब बच्चे आए हैं? और तमिलनाडु से कितने सब आए हैं? 48 स्टूडेंट्स। 48 स्टूडेंट्स। हाँ जी। अच्छा, स्कूल अलग अलग स्कूल है तमिलनाडु ये के? सारे महात्मा स्कूल के बच्चे हैं तमिलनाडु के, और भी स्कूल आए हुए हैं तमिलनाडु से। अच्छा, तो किस तरह से आपको क्या लगता है किस विषय पर बात हो सकती है? हम लोग एक्चुअली यहाँ पे IIMN के लिए आए हैं। ओके, ठीक है, तो उसके लिए इन लोगों का अपना एक सेट प्रोग्राम है, उसके लिए प्रिपेयर करके आए हैं। उसके अलावा तो हम लोगों ने कोई, मतलब मोहन भागवत जी से बात करने का हमारे पास कोई ये नहीं है। लेकिन वो भी बात करने वाले, तब आप होंगे वहाँ पे या सिर्फ अगर हम लोगों को अलो किया जाएगा तो हम लोग रहेंगे वहाँ पे। ये सब तामिळनाडू से आए हैं? हाँ, तमिलनाडु से, मदुरई से, मीनाक्षी अम्मन टेम्पल मदुरई वाले। त्यामुळे जसं मी आधी सांगितलं की वेगवेगळ्या राज्यातनं हे सगळे आलेले आहेत आणि या संस्थेचा 15वा वर्धापन दिन आहे, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असणार आहे। तामिळनाडू असेल, केरळ असेल, त्यासोबतच आपण जर बघितलं उत्तरेकडील जे राज्य आहेत त्या ठिकाणाहून सुद्धा काही विद्यार्थी इथे आलेले आहेत। आणि थोड्याच वेळात जेव्हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा मोहन भागवत नेमकं काय या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, कोणकोणत्या विषयावर हे मार्गदर्शन होतं हे पाहावं लागेल। अमोल, निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। काय अपेक्षा आहे तुला की त्यांनी काय बोलावं, नेमकं काय तुला अपेक्षित असणार आहे?
बघा मोहन भागवत हे खूप अनुभवी आहे आणि BJP आणि ते RSSचे खूप मोठे लीडर आहे आणि मला संधी भेटली तर मी खूप क्वेश्चन्स त्यांना पूछणार, मी खूप विचारणार त्यांना. मी त्यांना यूथ पार्टिसिपेशन एवं क्लीन गव्हर्नन्ससाठी मी त्यांना खूप प्रश्न विचारणार आहे आणि मला संधी भेटली तर. आणि यूथ पार्टिसिपेशन म्हणजे तुम्ही आता जेनझीज व जेन अल्फाजला गव्हर्नन्समध्ये घेतात, मग तुम्ही काय असणार, तुम्ही जेनझीज आणि जेन अल्फाजला घेतला तर आजचं जे युग आहे ते नीट पेपर लीक जसे घटना आहे कमी करू शकतात. आणि टेक्नॉलॉजी सुद्धा एक मेन फॅक्टर आहे जे तुम्ही अगर गव्हर्नन्समध्ये ॲड केलं तर क्लीन गव्हर्नन्स जे आहे ते जादा होणार. अभिजित दिपके हे आपल्याला एक आंदोलन करताना दिसणार आहे येत्या काळामध्ये. क्या बोलती पब्लिक हे एक स्लोगन घेत ते समोर जाताना दिसतील. याकडे तू सहभागी होशील का? कशा पद्धतीनं या सगळ्या आंदोलनाकडे बघतोय तू? बघा, हे आंदोलन जे आहे ना ते एक पीसफुल प्रोटेस्ट राहायला ॲक्च्युली पाहिजे होता. खूप असे मला काय म्हणू मी खूप असे मुलं होते, त्यांनी खूप पार्टिसिपेंट्स होते जे प्रोटेस्टमध्ये, त्यांनी खूप घाणेरडी भाषाचा प्रयोग केला होता, खूप शिव्या घातले होते. ते नाही पाहिजे होता. आणि मी होऊ शकतो तर इनडायरेक्टली मी पण सहभाग घेणार आणि जे ॲक्च्युअल जे तुमचा मोटो आहे करायचं, देशला सुधारायचा मोटो आहे, त्याच्यात मी भाग घेणार. मुली आपण त्याचे बोलूया. आपण कुठनं आहेस तू? इथे सहभागी झाली आहे, कशा प्रकारे बघते, काय एक्सपेक्टेड है? मराठी नहीं बोलती. कहाँ से आए हो आप? मोहन भागवत आज आपसे संवाद साधने वाले हैं, बात करने वाले हैं, क्या एक्सपेक्टेड है? मैं हैदराबाद से आई हूँ. सो एज एक्सपेक्टेड लाइक दे विल गिव speeches and then we're expecting this event to go like really nice. और obviously it's a privilege to be here. दूसरी तरफ देखा जाए तो अभिजीत दिपके ये बात कर रहे हैं, कैंपेन रन करने वाले हैं आने वाले सितंबर में. क्या बोलती पब्लिक? आपका क्या कहना है ये पूरे कैंपेन पर? मेरा एक ही कहना है कि भाई कितने भी कैंपेन्स है, कितने भी कैंपेन्स है, परवाह नहीं अगर पेपर लीक होते जाएंगे तो.